रिस्पॉन्स द्या. नमस्कार करा. हे पण सांगावं लागतं. बरं, मागच्या वर्गामध्ये तुम्ही बिंदू रेषाचा अभ्यास केलाय का? केला. तर बिंदू म्हणजे काय? बिंदू पासून काय काय बनतं? रेषा बनते. अजून वर्तुळ. जे काही आपण बनतात ते कशापासून बनतात? बिंदू पासून. तर हा आपण एक बिंदू घेऊ. हा काय? बिंदू. या बिंदूला काहीतरी नाव देऊ. काय नाव द्यायचं? पी. या बिंदूला आपण काय नाव दिलं? पी नाव दिलं. तर या बिंदूपासून आपण एक रेषा काढू आणि या रेषेच्या समोर एक बाण देऊ. या रेषेला आपण काय म्हणणार? त्रिज्या आहे ते. आपण वर्तुळ शिकत आहे. वर्तुळ मध्ये असते त्रिज्या. त्रिज्या कशी असते? हा सर्कल, हा वर्तुळ मध्ये ही त्रिज्या असते. ही त्रिज्या असते. काय म्हणतात याला? याला त्रिज्या म्हणतात. त्रिज्याची व्याख्या काय आहे? वर्तुळाच्या केंद्रबिंदूपासून वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूला जी रेष जोडते त्याला आपण काय म्हणतो? त्रिज्या म्हणतो. हे झालं त्रिज्याचं. आपण शिकलो त्रिज्या मागच्या पाठामध्ये झालं त्रिज्या. याला आपण काय म्हणतो? रेष नाही म्हणतात याला. याला आपण काय म्हणतो? या बिंदूपासून जे आपण रेष काढली आणि त्याच्या समोर जे आपण बाण दिला, या बाणाचा अर्थ काय? या बाणाचा अर्थ काय? अनंत. अनंत. हे कुठपर्यंत पण जाऊ शकते. कुठपर्यंत पण जाऊ शकते. इन्फिनिट. अनंत. ही कुठं थांबणार कुठं नाही ते आपण सांगू शकत नाही. त्यासाठी आपण काय वापरतो? हा बाण वापरतो अनंत दाखवण्यासाठी. तर आपण याला काय म्हणतो? किरण. या बिंदूपासून जे आपण धनुष्यबाण सारखे काढले त्याला आपण काय म्हणतो? बिंदू, रेषा, बाण. यालाच आपण काय म्हणतो? किरण. समजलं? आता आपण बघू रेषा. आता आपण काय बघू? रेषा बघू. हे काय झाली? रेषा. तर रेषा दाखवण्यासाठी आपण काय काय वापरणार? या रेषावर दोन बाण वापरणार. याला आपण काय बोलणार? रेषा. रेषाची व्याख्या काय? ज्या रेषाचा आरंभ बिंदू काय? आरंभ बिंदू. हा, आरंभ बिंदू पासून जे आरंभ बिंदूला काय असतं? बाण. आणि शेवटीला जेव्हा ती संपते तेव्हा पण बाण. पण ते थांबते का? ती कुठपर्यंत नाचू शकते? अनंत. अनंत म्हणजे कुठपर्यंत पण आपण सांगू शकत नाही. तर त्याला आपण काय म्हणतो? रेषा. आता आपण बघू रेषाखंड. रेषाखंड कोणाला माहिती आहे का? रेषाखंड कसं काढतो आपण? बिंदू पासून हे काय? बिंदू. एक अशी काय रेषा काढली. इकडे पण आपण काय दिलं? बिंदू. ज्या रेषामध्ये आरंभ बिंदू आणि जो शेवटचा बिंदू असतो
याला आपण ए नाव देऊ, याला बी नाव देऊ. तर आपण याला कसं लिहू शकतो? ए बी असं लिहू शकतो आपण त्याला. तर याला आपण काय बोलणार? रेषाखंड. ज्या रेषावर दोन बिंदू असतात, सुरुवातीचा आणि शेवटचा, त्या रेषावर दोन बिंदू असतात सुरुवातीचा आणि शेवटचा, त्याला आपण काय म्हणणार? रेषाखंड. काय म्हणणार? रेषाखंड. आपण एक बिंदू घेऊ. या बिंदूपासून आपण किती रेषा काढू शकतो? 1 2 3 4. जेवढे आपल्याला काढायचे तेवढे आपण काढू शकतो. तर या रेषांना आपण काय बोलतो? या रेषा आहे, रेषा सगळ्या. हा केंद्रबिंदू. काय? केंद्रबिंदू. अजून जे आपण रेषा काढले त्याला आपण काय नाव दिलं? या ज्या सगळ्या रेषा आहेत याला आपण एल नाव देऊ. एल के एम एल. किती रेषा आहेत? 1 2 3 4. 4. तर या सगळ्या एका बिंदूपासून गेलेल्या आहेत. एका बिंदूमधून ते गेले. एका बिंदूमधून त्या तर त्याला आपण काय म्हणणार? एक रेषीय. काय म्हणणार? एक रेषीय रेषा. काय म्हणणार आपण त्यांना? ज्या बिंदूपासून अनेक रेषा गेल्या आहेत त्यांना आपण काय म्हणणार? एक रेषीय रेषा. काय म्हणणार? आता हा एक बिंदू आहे. या बिंदूमधून आपण एक रेष काढू. या बिंदूमधून एक रेष काढली, याला बाण दाखवला, याला आपण काय म्हणणार? एका बिंदूपासून एकच बाण काढला. एका बिंदूपासून एकच बाण काढला त्याला आपण काय म्हणणार? एक रेषीय बिंदू. काय म्हणणार? ज्या बिंदूपासून एकच रेषा जाते त्यास आपण काय म्हणणार? एक रेषीय बिंदू. एक रेषीय बिंदू. नंतर सांगितलं तुम्हाला कळलं. एकाला एक रेषीय बिंदू. एका बिंदूमधून एक रेषा जाते त्याला आपण एक रेषीय बिंदू असे म्हणतो. समजलं? समजलं का? अजून एक उदाहरण घेऊ. प्रथमचे काय उदाहरण देते? टीव्ही, मोबाईल, अजून याला आपण काय म्हणतात? प्रगत. ज्या गोष्टी चारी बाजूने वाढत जातात, ज्या वस्तू चारी बाजूने वाढत जातात त्याला आपण काय म्हणणार? प्रतल. तर प्रतलचे उदाहरण द्या. टीव्ही, मोबाईल स्क्रीन, त्याला आपण काय म्हणणार? तुम्हाला लिहायचं सांगितलं लिहायचं. ज्या गोष्टी ज्या चौरसामधून जे वाढत जातात
चारी बाजूंनी त्याला आपण काय म्हणतात? काय म्हणतात? प्रतल. मला एक उदाहरण द्या बिंदू रेषाचं. तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही कुठं उपयोग करतात? एका बिंदूपासून अनंत रेषा काय हा, तर या कन्सेप्ट या उदाहरणाचा तुम्ही कुठं उपयोग करतात? हे कशासाठी काम येतं आपलं? आपण कशासाठी शिकत आहे हा टॉपिक? बिंदू रेषा रेषाखंड हा टॉपिक हा पाठ आपण कशासाठी अभ्यास करत आहे? काय शिकण्यासाठी. तर याच्यामध्ये काय फायदा पण व्हायला पाहिजे ना, आपण काय शिकत आहे. तर याचा फायदा कुठं घेऊ शकतो आपण? आपण दैनंदिन जीवनामध्ये कुठं वापर करतो याचा? रेल्वे मध्ये वापर करतो. कुठं? रेल्वे जंक्शन मध्ये. कशामध्ये? ज्या ठिकाणी रेल्वेचे जंक्शन म्हणजे काय? ज्या ठिकाणी सगळे रेल्वे एकत्र येतात त्या पॉइंटला काय म्हणतो आपण? जंक्शन पॉइंट. जे रेल्वेचे ट्रॅक असतात, जे रेल्वेचे रस्ते असतात, आपण बघितलं ना रेल्वे कशी वळण घेते. ते कशामुळे? ट्रॅकमुळे, रस्त्यामुळे, पटरीच्यामुळे. तर याचे पटरीचं जे लॉजिक आहे, जे पटरीचं आपण उदाहरण बघतो, तर ते कशामध्ये येतं? बिंदू रेषामध्ये येतो त्याचं उदाहरण. याचा उपयोग आपण कुठं करतो? रेल्वे ट्रॅक, रेल्वेचे जे हे असतात पटरी, त्याचा वापर हे बिंदू रेषा रेषाखंड यांच्यापासून आपण करतो. आता आपण ट्रेन इकडे येणार आहे, इथपर्यंत जाऊन इकडे थांबणार आहे, मुंबईवरून औरंगाबादला जाणार आहे, तर इकडे हा याचा लॉजिक आहे, हा याचा आरंभ, इथपर्यंत संपेल ते. हे कशामुळे? या पाठामुळे. या पाठामुळे आपण काय उदाहरण तो रेल्वे जंक्शनचं आपण घेऊ शकतो. ती गाडी त्याच टायमाला तिकडून निघली पाहिजे. एका ठिकाणी थांबून दुसरी गाडी थांबायला नको तिकडे. त्यासाठी आपण कशाचा वापर करतो? रेषाचा. आणि रेषाचाच वापर कुठं करतो आपण? जे रेल्वे पटरी असतात तिकडे. आता आपण काय काय शिकलो याचा एक आठवण करू. सुरुवातीला आपण काय शिकलो? बिंदू. बिंदू म्हणजे काय? आरंभ बिंदू. हा काय झाला? बिंदू. याला नाव काय दिलं? पी नाव दिलं. हा दुसरा बिंदू. याला काय नाव द्यायचं? क्यू नाव दिलं. आता आपण या दोन बिंदूपासून जर आपण या दोन्ही बिंदूंना जोडलं तर काय बनेल? काय बनेल सांगा? पी क्यू. काय बनेल? पी क्यू बनेल. तर या रेषाचा अंत आहे का? या रेषाचा अंत आहे का? आहे. काय? या रेषेचा अंत कशामुळे? आपण कसं ठरवू शकतो या रेषेचा अंत क्यू पर्यंतच आहे, क्यूच्या पुढे जाणारच नाही? कशामुळे? बिंदूमुळे. अगदी बरोबर. या बिंदूचा अर्थचा आणि या बिंदूचा काय अर्थ असतो? याचा अंत आहे कुठं? क्यू. पी पासून स्टार्ट झाली, आरंभ हे अंत. याला आपण काय म्हणणार? रेषाखंड. ज्या रेषेचा आरंभ बिंदू आणि अंत बिंदू असतो त्यांना आपण काय म्हणतो? रेषाखंड. 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98 99 100 101 102 103 104 105 106 107 108 109 110 111 112 113 114 115 116 117 118 119 120 121 122 123 124 125 126 127 128 129 130 131 132 133 134 135 136 137 138 139 140 141 142 143 144 145 146 147 148 149 150 151 152 153 154 155 156 157 158
या बाणाचा अर्थ काय? ती कुठं थांबणारच नाही. कुठं जाईल? कुठपर्यंत जाईल? तिथपर्यंत जाईल. तिचा अंत आहे का? या रेषेचा अंत नाही. तर त्याला आपण काय म्हणणार? हा काय आरंभ बिंदू. हा इकडे वाढेल का? क्यू वाढेल का इकडे? याला या बिंदूला आपण क्यू नाव देऊ. तर क्यू इकडे वाढेल का? का नाही वाढणार? कारण की त्याचा आरंभ बिंदू आहे. हा आणि या इकडं बाण आहे, तर इकडं ते अनंत जाईल. याला आपण पी नाव देऊ. तर आपण याला कसं लिहिलं? याला पी क्यू पण लिहू शकतो, क्यू पी पण लिहू शकतो. पण आता आपण याला काय लिहायचं? क्यू पी. हे बाण दाखवायचं. कुठं चालली ती? क्यू पासून पी पर्यंत आणि पीच्या पुढे ती जात राहील. तर त्याला आपण काय म्हणणार? किरण. ज्या रेषेचा आरंभ बिंदू आणि अंत बिंदू नसतो त्या रेषेला आपण किरण असे संबोधतो. तर याला आपण क्यूपी लिहू शकतो का? नाही लिहू शकत. याला आपण कसं लिहिलं? उलट सुलट. पण याला आपण लिहू शकतो का? नाही लिहू शकत. आपण फक्त याला क्यूपीच लिहू शकतो. कारण की ती रेषा कुठे चालली? क्यू पासून पी पर्यंत चालली आणि पी च्या पुढे पण जाणार ती. तर त्याच्यामुळे आपण काय क्यूपीच लिहायचं याला. आपण याला पी क्यू नाही लिहू शकत. आता आपण रेषा बघू. रेषा कशी असते? ज्या रेषेवर आरंभ बिंदू असतो का नसतो? आरंभ बिंदू सुरुवातीचा पॉइंट असतो का? नसतो. ज्या रेषेला आरंभ बिंदूही नसतो, अंत बिंदूही नसतो, त्या रेषेला आपण काय म्हणणार? रेषा. काय म्हणणार? हा. त्याला आपण असं नाव देऊ शकत नाही पी क्यू, कारण की तिच्या पुढे पण आहे ना, त्याच्या पुढे अनंत येते. तर ती इकडे पण वाढत जाईल, इकडे पण वाढत जाईल. अशा रेषेला काय म्हणणार? रेषा.